हिसापातळ तालुका मुदखेड गावच्या गायरान जागेसंदर्भात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण स्थगितीसाठी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मध्यस्थीची भूमिका निभावली असून स्थानिक प्रशासनाने विशेष ग्रामसभा बोलावून गायरान जागेचा प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तसेच गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमून हेरिंग ठेवण्याचे पंचायत समितीने आश्वासन दिल्यानंतर अखेर चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले। माधव गोविंद एडके, गोविंद नामदेव लोकरे, सुभाष मिगिरजाजी बोचरे, करण एडके यांनी ग्रामपंचायत अंतर्गत गावच्या विविध विकास योजनेत गैरव्यवहार केल्यासंदर्भात तसेच गायरान जागेवरील प्लॉट वाटपा सत्तेचा गैरवापर करून खऱ्या गरजूंना वंचित ठेवले असल्याचं संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गाव पातळीवर आमरण उपोषण सुरू केले होते आणि यानंतर 4 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण सोडवण्यासाठी आजी माजी सरपंचांनी तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शेखर देशमुख, विस्तार अधिकारी निलेश बंडाळे यांनी उपोषणकर्त्यांची बाजू समजावून घेऊन चर्चा केली। त्यावर सकारात्मक चर्चेनंतर तोडगा काढण्याचे आश्वासन संबंधित प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने दिले आहे। गायरान जागेवरील प्लॉट वाटपासाठी विशेष ग्रामसभा घेण्याचे आश्वासन आमरण उपोषणकर्त्यांना देण्यात आलं। पंचायत समितीच्या वतीनं ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमून सत्यता पडताळणीसाठी तक्रारदारांसमक्ष हेरिंग ठेवण्याची लेखी पत्र देण्यात आलं आहे। सरपंच सरस्वती संभाजी बोचरे, भगवान दशरथ एडके, बळीराम पाटील, माजी सरपंच केशवराव बळीराम पाटील बोचरे, माजी सरपंच संभाजी कोंडीबा लोकरे यांनी गायरान जागे संदर्भातील प्लॉट तक्रारी संदर्भात विशेष ग्रामसभेतून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे। त्यानंतर सरपंच सरस्वतीबाई बोचरे, विस्तार अधिकारी निलेश बंडाळे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, प्राध्यापक संदीप देशमुख, बालाजी शिंदे नागेलीकर, राजू बोचरे यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन आमरण उपोषण सोडवण्यात आलेलं आहे। यावेळी उपोषणकर्त्याची वैद्यकीय तपासणी करून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।